नमस्कार. सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची ईडीच्या कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आणि त्या आनंदाप्रित्यर्थ देशभर जल्लोष साजरा केला जातो. त्याच पद्धतीनं आज धाराशिव जिल्ह्यातील केर येथे आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांनीही फटाक्याची आतषबाजी करून आणि पेढे भरून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. आणि फटाक्याची आतषबाजी केली आणि अनेक लोकांना पेढा भरवून पेढे वाटून केजरीवाल साहेबांचा निर्दोष सुटण्याचा आनंद व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रभर असा आनंद साजरा केला जातोय. त्याच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातील राजकीय राजधानी असलेलं तेर या गावी आम आदमी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांनी फटाके उडवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केलेला आहे. आम्ही नेहमीच नवीन बातम्या नवीन घडामोडी दाखवत असतो. अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे यांची प्रतिक्रिया. तुम्ही फटाक्याची आतिषबाजी केली आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. काय त्याचा उद्देश काय पुणे ह्याच्यामध्ये केलं? नमस्कार सर्व प्रेक्षकांना. मी तानाजी पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव. मी आज पाहिलं असेल संपूर्ण मीडियामध्ये एकच चर्चा होती, ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री सन्माननीय अरविंद केजरीवाल साहेब आणि त्यांचे 23 सहकारी या सर्वांना ईडीच्या कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. म्हणजेच काय तर ईडी किंवा सीबीआय हे भाजपाच्या हातातले भावले आहेत. त्या भावल्यांचा, त्या हत्याराचा वापर करून आम आदमी पार्टीच्या जवळपास 23 नेत्यावर भाजपा सरकारने आरोप करून त्यांना ऐन निवडणुकीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं. मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री होते त्यांना 2 वर्ष, तर माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांना 6 महिने जेलमध्ये या सरकारनं पाठवलं होतं. आणि आज आपण बघत आहात की जवळपास त्या कोर्टाने सर्वच 23 जे कोणी ज्यांच्यावर आरोप केले होते या भाजप सरकारनं ते सर्वच्या सर्व नेते या ठिकाणी निर्दोष सोडलेले आहेत. आणि निवड निर्दोष सोडलेले नाहीत तर जी ईडी आहे, जे सीबीआय आहे, त्यांना कोर्टात खेचणार, त्यासाठी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी अशा प्रकारचा आदेश कोर्टाने दिला आहे. म्हणजेच काय तर हे जे बुजगावणे आहेत, हे जे देशाचे गृहमंत्री आहेत, स्वतः तडीपार असणारे, आणि जे एप्स्टीन फाईल मध्ये जे मोदी नाव येते पुन्हा पुन्हा, म्हणजे हा जो बायले आहे मोदी, हे लोक आज देशाला कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत हे जनतेच्या लक्षात आले. आणि म्हणून आम्ही आज जनतेचा विजय, आम आदमी पार्टीचा विजय, धर्माचा विजय या पट्टीत आज केजरीवाल साहेबांना कोर्टाने निर्दोष सोडला आहे. त्याचा आम्ही आज आम आदमी पार्टी धाराशिवच्या वतीने तेरमध्ये जल्लोष केलेला आहे. सर, मला सांगा, केजरीवाल असतील, सिसोदिया असतील, त्याला ईडीनं अटक केली होती, निर्दोष कसे काय सुटले? हे ईडी सीबीआय मी म्हटलं तुम्हाला, हे केंद्र सरकारच्या हातातले भावले झाले हो. मला सांगा, त्यांनी अटक केली, चुकीचे आरोप केले, त्या चुकीच्या आरोपाखाली अटक केली. मात्र त्यांची अटक ही चुकीची होती, कारण ते अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या 23 सहकार्यासोबत त्यांच्यावर आरोप जे होते त्या संदर्भात कुठलेही क्लिअर पुरावे ते देऊ शकले नाहीत. आणि चक्क रेव्हेन्यू कोर्टानं सरळ सांगितलं की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे यांच्या विरोधात पुरावे नाहीत, म्हणून त्यांनी कोर्टानं त्यांना निर्दोष सोडले. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जेवढे काही ज्यांच्या खाली आमदार आहेत तेवढे सगळे लोक आज बघताय आपण भाजप पार्टीत आहेत. आणि जे त्यांना विरोध करतात, ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार ज्यांनी केलेला नाही, त्या लोकांना मात्र हे जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही बघितलं असेल, दिल्लीतली सत्ता हटवण्यासाठी त्यांच्यावर आरोप केले गेले आणि दिल्लीतली सत्ता मिळवली. महाराष्ट्रातील त्याच पटीत केले. अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले, प्लॅन षडयंत्र रचलं, त्यांना अटक केली. संजय राऊत जे की अतिशय खमक्याने नेतृत्व आहे, जे देशामध्ये फक्त मोदी शहाला फेस करू शकतात, त्यांना जेलमध्ये टाकलं. याच्याही पलीकडे काय, आमच्या झारखंडचे जे हेमंत सोरेन आहेत मुख्यमंत्री,
त्यांना सुद्धा या सरकारने जेलमध्ये टाकलं. म्हणजे काय तर म्हणजे तुम्ही केली तर म्हणजे आम्ही केलं तर मजा आणि तुम्ही केली तर ती मजा नाही. आम्ही घोटाळे केले तर चालतात, पण तुम्ही घोटाळे न करता आमच्या विरोधात केले तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकणार. अशा प्रकारचं या भाजपनं षडयंत्र रचलेलं आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकून सत्ता काबीज करण्यासाठी हे अधर्मानं राज्य चालवत आहेत. मी लोकांना आव्हान करतो की या लोकांना आता मागे खेचायची वेळ आली आहे. यांनी देशातील जनतेचा प्रचंड गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या षडयंत्रामध्ये नेते आणि मंडळींना यांनी हरासमेंट करून देशात सगळी वाताहत करून टाकली आहे. म्हणून मी जनतेला आव्हान करतो की 2029 मध्ये या सरकारला पाय उतार करण्यासाठी आजच पावले उचला. आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करेन की जिंदगी की असली उड़ान बाकी है, जिंदगी की असली उड़ान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे तो सारा आसमान बाकी है. धन्यवाद. मला सांगा, मोदी साहेबांचं ऍप्स्टीन फाईल मध्ये नाव येतंय, त्याबद्दल काय सांगा? हे काय सांगायची आवश्यकता नाही. सगळ्या देशाला माहित आहे की तो माणूस काय चीज आहे ते. ऍक्च्युली गुजरातमध्ये असताना त्याने कुठल्या पद्धतीने काम केले, कशा पद्धतीने त्याच्या सीडी होत्या त्याच्याकडे, त्याच्या ज्या वेगळ्या प्रकारच्या ज्या की अनैतिक स्वरूपाच्या सीडी होत्या, त्या अधिकाऱ्याला यांनी फासावर लटकवलं. गोधरा हत्याकांडामध्ये सुद्धा स्वतः हे आरोपी होते. मात्र गोधरा हत्याकांडामध्ये अशाच पद्धती षडयंत्र रचून यांनी स्वतः निर्दोष सुटले आणि जे खरंच प्रामाणिक नेते आणि जे काही अधिकारी होते त्यांना जेलमध्ये पाठवलं. जेलमध्ये सडून मेले ते लोक. म्हणजेच काय तर एप्स्टीन फाईल मध्ये मोदी यांचं नाव आहे ते काही सांगायची गरज नाही. संसदेमध्ये राहुल गांधी यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत मोदी, पळून जातात. आणि जनतेला हे सगळं कळून चुकले. आज सुद्धा त्यांचा जो इस्रायलचा दौरा आहे तो दौरा काही कुठल्या यशस्वीसाठी किंवा कुठल्या कामासाठी नव्हता गेला. ते एप्स्टीन फाईल मध्ये दोघांची नाव आली, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी त्यांनी इस्रायलमध्ये दौरा करून आले. आणि या दौऱ्यासाठी जवळपास 30-35 दौरे झालेत आणि या दौऱ्यावर जवळपास हजारो कोटी रुपये खर्च करतात. साध्य काय झालं तर साध्य काही झालं नाही. तुम्ही बघितलंय अमेरिकेमध्ये जाऊन अब की बार ट्रम्प सरकार म्हणले, मात्र ट्रम्प सरकारने आपल्या देशाशी कशा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करून आपल्या शेतकरी असतील किंवा जे बेरोजगार असतील किंवा इथून जाणारे जे कोणी नोकरदार वर्ग आहे ह्या सगळ्या लोकांची प्रचंड प्रमाणात लूट केली आणि आपला देश आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खाईत घातलेला आहे. याचे परिणाम आपण हळूहळू बघत आहात.